आज आपण बनवणार आहे मशरूम. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार माडे युरोप रोमान्यामधून. तर आपल्या रूममध्ये आपल्याला असते भाजीचं डिपार्टमेंट, जेवण करायचं डिपार्टमेंट, भाजी करायचं काम माझ्याकडे असते. आज दाखवतो तुम्हाला मशरूम कसं होतंय आणि पोरींपेक्षा जोरात करतो. कधी बघा, टेस्ट नाद करायचं. इथं पॅकेट्समध्ये येते मशरूम सगळ्यात मेन म्हणजे. तर आपण हे फाडून घेऊया असं मस्तपैकी. अरे एक चिपटून कुठं बाहेर येतो या टॉपचा विषय. अगोदर पहिल्यांदा सगळे चॉप करून घेणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पण लक्षात ठेवा, कापल्यानंतर असे कट्स पाडायचे आहेत अक्षरशः आणि हे धुवून घ्यायचे. लक्षात ठेवा, सगळं पूर्ण क्लीन करून घ्यायचं. झालं कटिंग झालं करून संपूर्ण हे असं दिसतंय आणि पूर्ण कटिंग पूर्ण डबा आपण कटिंग करून घेतलाय. पण झाल्यानंतर चव अप्रतिम टॉपचं इम्पॉर्टंट पण. आता आपण हे धुवून घेतोय स्वच्छ, म्हणजे काही असेल जरी घाण वगैरे कुठं मातीचा कण वगैरे असेल तो धुवून संपूर्ण निघून जातो. छानपैकी पाण्यात बिण्यात घालायचं, चांगलं वर खाली थोडं करायचं, चांगलं धुवून घ्यायचं मस्तपैकी आणि हे निथळून घ्यायचं. लक्षात सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकायची आठवणीने आणि धने पावडर जे असते, धने पावडर एक अर्धा चम्मच थोडी जास्त टाकायची न कळत. आलं का लक्षात? मेन पॉईंट. आणि हे चांगलं असं स्मॅश करून थोडं हलवून मिक्स करून घ्यायचं. चांगलं एकमेकासोबत चांगलं मिक्स झालं पाहिजे. लक्षात ठेवा मेन म्हणजे. थोडी हळद कमी पडली, जरा वाढवतो थांबा. एवढा काही परफेक्ट शेप नाही, मी ताले शिकवली सगळ्या गोष्टी. असं वाटायला लागलं आंब्याच्या फोडीसने हळद लागल्यावर कसा वास येतो तसा यायला लागला. ओकेच, टॉपचा विषय होणार आहे, लक्षात ठेवा. आणि सगळी स्टेप बाय स्टेप देणार ठेवा. कसं होतंय मला सांगा नक्की. यूट्यूब व्हिडिओ आपला सगळा बघा, निम्म्यात कुठं स्किप करू नका. हे असं दिसतंय, पिवळं जरा होतंय आपलं हळद टाकल्यामुळं. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला त्याला हळद आणि धने पावडर लावून ठेवायचं आहे. एक 5 मिनिटानंतर मस्तपैकी भांडं असं गरम करायला ठेवायचं आहे. आता आपला गॅस तापायला आला आहे. ते इंडक्शन आहेत मुळात, गॅस नाही. आमच्या रूमला सगळीकडेच असं असतं, असं अजिबात नाही. आणि थोडं तेल सोडायचं, लक्षात ठेवा. थोडंसं सोडायचं, जास्त सोडायची गरज नाही मुळात, कारण परत आपण भाजीसाठी देखील परत वापरणार आहोत. हे नॉर्मल गरम झालं की हे आहे असं चांगलं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे चांगलं भाजून घ्यायचं. त्याला पाणी सुटतं, ते पाणी पूर्ण आटून द्यायचं त्यातच. मी दाखवतोच तुम्हाला. तेल गरम होतं तोपर्यंत मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर ते फ्राय झाल्यानंतर काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स करायचे. लक्षात ठेवा, मसाल्यामध्ये जास्त काही एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. आपला अनुज कांदा लसूण चटणी मसाला, चांगली सातारा कोल्हापूरची झणक्याबाद चव असणार, तो वापरा. दुसरं काही वापरायची गरज नाही. आणि मस्तपैकी कांदा टॅमॅटो सगळं चिरलेलं मी दाखवूनच तुम्हाला, त्या गोष्टींचा यूज करा. परफेक्ट. आणि अनुज कांदा लसूण चटणी मसाला कुठे भेटणार त्याचा ॲड्रेस नंबर खाली मेन्शन करतोय. तुम्हाला पाहिजे असेल तर तिथं कॉन्टॅक्ट करा नक्कीच. लक्षात ठेवा. मस्तपैकी तेलात टाकलं की असं चांगलं हलवत थोडं करत भाजून घ्यायचं. ह्याला हळूहळू पाणी सुटायला चालू होईल. तुमच्या लक्षात येईल पुढे पाहिल्यानंतर. पाणी आफाट सुटतं, त्यामुळे घाबरून जाऊ नका. मी सोबतीला आहे. भाजताना सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काळजी घ्या, भांडं मोठं घ्या. भांडं म्हणजे काय, आपल्या भाषेत पातेलं मोठं घ्या. म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला असं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्याला हलवता येईल. लक्षात ठेवा, बाहेर वगैरे पडणार नाही. परफेक्टली सगळं भाजता येतं तुम्हाला. लक्षात ठेवा. तुम्ही कुठून बघताय आणि तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात काय म्हणतात सांगा. ह्याला न कळत मीठ टाकायचं, न कळत थोडंसं मीठ आपण थोडासा शेफ पद्धतीने टाकू. पुरी नो कॉपी करू नका माझी, लक्षात ठेवा, ही पोरांसाठी. तर आता आपण भाजीसाठी घेतले 4 कांदे, 2 टॅमॅटो, आलं, थोडा लसूण आणि 1 मिरची. कांदे तुम्ही जास्त घेतले तर चालेल. जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर कांदे वाढवा. लक्षात ठेवा, टॅमॅटो अजून एखादा वाढवा. तुम्ही किती क्वांटिटी किती लोकांसाठी बनवता हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानुसार त्याची क्वांटिटी वाढवा. काही फरक पडत नाही. कांदा घालचीला ना. आपण सगळ्या गोष्टी कटिंग करून घेतल्यात. कांदा, मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, टॅमॅटो, सगळ्या गोष्टी तयारीत राहावा अगोदरच. लक्षात ठेवा. तेल चांगल्या पद्धतीनं कडलंय. मस्तपैकी जिरं वगैरे टाकायचं. यामध्ये बरोबर आलं लसूण बारीक कट केलं आहे पण तेवढ्यासाठी. लक्षात ठेवा. छानपैकी ते टाकलं की असं चांगल्या पद्धतीने भाजून घ्या, हे विसरू नका. त्याचबरोबर लगेच मिरची वगैरे टाका. एकदा कांदा टाकला की परत लवकर काय तुम्हाला टेन्शन देणार ठेवा. आणि थोड्या वेळाने टॅमॅटो देखील टाकायचं आहे, हे विसरू नका. फक्त आता कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर टाकायचा आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, हे लक्षात ठेवा. अशा तऱ्हेने आपला कांदा मस्तपैकी भाजून झालेला आहे. लक्षात ठेवा. आता आपण ह्यामध्ये टाकतो आहे आपले अनुज कांदा लसूण चटणी मसाला. लक्षात ठेवा.
तुम्ही तुमच्या चवीनुसार, जर जेणे कोणी मागवलं असेल माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा. लक्षात ठेवा 3 आणि 1 3.5ला थोडं न कळत जास्त. माझी पद्धत, मला एक अंदाज गावला माझ्या चटणीचा, माझ्या बाईसाठी, आम्ही चौघांसाठी. आलं का लक्षात? हे चांगलं असं मस्तपैकी हलवून घ्या. लक्षात ठेवा हे विसरू नका सांगितलेल्या गोष्टी. आणि मस्तपैकी असं झणका बसायला लागला की न कळत पाणी ओतायचं आपल्याला. का तर आपल्याला ते सगळं खाली लागलं नाही पाहिजे, करपलं नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. थोडा गॅस नाही, हा इंडक्शन असल्यामुळे थोडं जरा लवकर गरम होतंय. थोडं त्याचे साईड इफेक्ट म्हणजे लवकर गरम होते, खाली लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे पाणीमध्ये आधी वगैरे वापरतोय. हे असं थोडं पाणी टाकायचं, चांगलं शिजून द्यायचं त्याला. चांगलं त्यात चटण्या सोडल्या, आपण टाकलेल्या चटणीचं वगैरे तेल सुटून द्यायचं. दिसतोय का मी? जय महाराष्ट्र. मस्तपैकी आपण थोडं थोडं पाणी टाकत चांगलं शिजवून घेतलं. कांदा वगैरे सगळा मसाला टाकलेली चटणी फुलपैकी चांगली शिजल्या हे ध्यानात ठेवा. थोडा आपला कॅमेरा डायरेक्शन चुकतोय पण समजून घ्या. कळलं का? आपण आता हे चांगले फ्राय केलेले मशरूम्स आहेत आपले, चांगले हळद वगैरे टाकल्यामध्ये हा कलर पिवळा आलेला. तर हे आपण अशा पद्धतीने ह्यामध्ये मिक्स करतो. लक्षात ठेवा न कळत. आणि ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी असं मात्र झालं नाही पाहिजे. विषय काय, मात्र झालं नाही पाहिजे. पद्धत माझी आहे बरं का, यूट्यूबची वगैरे काय नाही. असेच इकडं तिकडनं मित्रांनी सांगून वगैरे समजून बिमजून त्यातून आपण बनवलंय. मस्तपैकी असं एकजीव करा सगळं चांगलं, हे लक्षात ठेवा. आणि एक ध्यानात ठेवा, कमेंटमध्ये ज्यावेळी तुम्ही कराल, बरे आज व्हिडिओ पाहून तुम्ही कधीही कराल, कसं झालंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा मला DM करा, यूट्यूबवरती करा किंवा इंस्टाग्रामवरती करा, पण नक्की करा. कारण मला आपल्या लोकांशी बोलायला खूप आवडतं. इथं ऑलरेडी खूप कमी माणसं आहेत, माझ्या रूमवरती आहे तेवढ्यांशी बोलतोयच मी. पण तरी देखील मला आपल्या लोकांचा कोणाचाही मेसेज आला काय आला की मला खूप छान वाटतं बोलायला. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी वाढवायचं आहे. हे एक प्रकारे पूर्ण सुक्क झालंय, लक्षात ठेवा. ह्यामध्ये आपल्याला नकळत पाणी वाढवायचं, पूर्णपणे शिजवून द्यायचं, ध्यानात ठेवा. 1 कप पाणी वाढवलंय. हा कप आहे माझा. ओके, हे भरपूर घट्ट झाले पण अजून आपल्याला थोडी पातळ करायचे. लक्षात ठेवा, कारण कमी पडली नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? सो इट्स इम्पॉर्टंट आहे ते खूप. बरोबर आहे की नाही? हे चांगलं आपण चांगल्या पद्धतीने शिजवून देऊ. परत टेस्ट करू मीठ कसं आहे, काय आहे. काय नसेल तर आपण थोडंफार वाढवू. काय लागणार आहे? मीठच वाढावं लागणार. कोथिंबीर ऑलरेडी आपण कट केल्या पण ती परत टाकायची आपण. लक्षात ठेवा. एवढं सगळ्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट लक्षात ठेवा, पोरांनो तुम्ही, आपण देखील जेवण खूप छान बनवतो. त्यामुळे काळजी करू नका. लग्न करताना बायकोला जेवण चांगले करता येतंय नाही येतंय ह्या गोष्टी विचारण्यापेक्षा ती तुमच्यासोबत आयुष्यभर कशी सुखी राहील ही गोष्ट शोधा. जेवण काय आपण बी बनवू हो चांगलं. बरोबर आहे की नाही? मला अनुभव नाही का तर माझं झालेलं नाही, पण बघू घरातली कवा शोधतात त्यावेळी बघू. बरोबर आहे की नाही? ज्या पद्धतीने आपण मगाशी मीठ टाकलेलं त्या पद्धतीने कोथिंबीर टाकायची. असं जरा बाग द्यायचा. इंडियाज मोस्ट स्पेशल शेफ, टॉपचा विषय हो. आवडलं तर नक्की ट्राय करा. कोथिंबीरला आपल्या गावच्या कोथिंबीरवानी चव नाही, म्हणजे वास बीस एवढा नसल्यातच जमाय. बट काय मनाच्या समाधानासाठी टाकायची. कोथिंबीर टाकल्या बस. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट कुणाला माहीत नसेल पण हा स्पेशल ट्रिक हे आहे. दूध टाकायचं किती आहे? 2 ते 3 चमचे. फ्लेवर खतरनाक येतो, खतरनाक. टेस्टला एक वेगळ्या लेवलची टेस्ट लागते जे मला. तुम्ही ट्राय करा. लक्षात ठेवा. आता काही जण व्हिडिओ पाहिल्यावरती म्हणतील दूध कोण टाकतं, तर मी हॉटेलला 4 वर्ष काम केले, वेटर म्हणून होतो. पण पाहिलंय, तुम्ही एखादी डिश चवीनं खाताना त्यात नकळत दूध असतं. काही जण म्हणतात ह्यात दूध टाकायचं नाही, त्यात दूध टाकायचं नाही. काय नसतंय, जे मला भारी वाटलं सपला विषय. देणार ठेवा. नकळत टाकाय दूध, आपल्याला जास्त टाकाय नकळत थोड्या प्रमाणात टाकलं ना, म्हणजे एक प्रकारे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये क्रीम वगैरे वापरत ना त्या ठिकाणी आपण दूध वापरतो. लक्षात ठेवा, छान टेस्ट येते. ट्राय करून बघा कधीतरी. एक गोष्ट सांगेन, मी मुलगा म्हणून कितीही चांगलं जेवण करत असेल, काहीही असेल, मी किती वेळा तरी म्हणतो की मुलींपेक्षा छान करतो. पण मी सिरियसली सांगू, करायला खूप कष्ट लागतं. आणि आपल्या घरातल्या मुली असतील, माझी आई असेल, किंवा सगळ्यांच्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत ना, जेव्हापासून कळते तेव्हापासून ते जेवण करतात. आणि त्यासाठी जे कष्ट घेतात ना, हॅट्स ऑफ. तेवढं आमच्या ज्यांना लाईफ टाईम जमणार नाही. 100% असं वाटतं. कधी तर करायला भारी वाटतं. रेग्युलर करतोय आम्ही, इट्स नो प्रॉब्लेम. पण तुमच्या एवढं असं
चल बाबा एखाद दिवस कसा असतो मेन्यू आपल्या घरात, व्हेज केलं तर पनीर असते, बासुंदी असते, कुर्मा, सगळ्या गोष्टी असतात, पुऱ्या असतात, तरी त्या थकत नाहीत, जेवताना खुशीच आहेत. मला हे भारी वाटतं आपल्या इकडच्या मुलींचं सगळ्यांचं. जेवण कितीही प्रमाणात असू दे, कितीही व्हरायटीज असू दे, झाल्यानंतर त्या खुश असतात. पण मी वैतागतोय, आता लय करायला लागतं ताप, जोक नाही. अशा तऱ्हेनं आपलं मशरूम पूर्णपणे करून झालेलं आहे. मस्तपैकी न कळत त्याला आता कट यायला लागायला, हळूहळू येईल तो. जेवल्यावर तर टॉप मी टेस्ट केलंय, टॉपचा विषय, पण अक्षरशः छान वाटते. तुम्ही ट्राय करून नक्कीच बघा कसं वाटते आणि मला झाल्यानंतर नक्की सांगा. लक्षात ठेवा, मी इथून पुढे तुमचा ओमकार महाडिक, युरोप रोमाने मारतो 32 शिराळकर तुमच्यासाठी नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ यूट्यूबवरती शेअर करत राहीन. बघत राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चुकवू नका. लक्षात ठेवा, आणि काय नवीन पाहायचं असेल तुम्हाला तर मला नक्की सांगा. जय महाराष्ट्र.